निवडणुकीचा बिगुल सध्या वाजलेला आहे. आपण सध्या आलो आहोत समर्थनगरच्या बाजूचा जो परिसर आहे अहिल्यादेवी कॉलनी येथे. आपल्यासोबत या कॉलनीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काका, काय सांगताल, आज तुमच्या कॉलनीत काय विकास अद्याप बाकी आहे आणि काय भावी नगरसेवकाकडून आपल्या अपेक्षा असतील? या देशाच्या विकासासाठी ज्या थोर पुरुषांनी, महापुरुषांनी, आदर्श पुरुषांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केलेले, त्यांच्या विचारांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो. शहर गाव म्हटलं की त्या ठिकाणी विकास हा आवश्यक असतो. तर काही तत्त्व ठरवून दिलेले आहे संविधानाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर त्या संविधानानुसार जर कामं झाली तर कोणत्याही शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आता जालना शहरामध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की रस्त्याने ठिकठिकाणी घन कचरा लोक आणून टाकतात, त्याचं निवारण केलं जात नाही. नगरपालिकामध्ये या गोष्टीचा उहापोह व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने ते होत नाही. तर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी झाडांची कमतरता आहे. लोकांना उन्हाळ्यामध्ये फार त्रास होतो. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची आवश्यकता आहे. त्यामुळं मागचा इतिहास जर पाहिला तर डोणगाव या गावाजवळ माझ्या असं लक्षात आलेलं आहे की 1 किलोमीटरपर्यंत लोकांनी झाडांची लागवड केलेली आहे. त्यानुसार येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सहारा मिळतो. अशा प्रकारचा छोटा मोठा विकास शहरामध्ये झाला पाहिजे. त्याचप्रमाणे चोऱ्या आणि अपहरण सध्या होत आहे. मुलांचं अपहरण, मुलींचं अपहरण, बायांचं अपहरण होत आहे. तर प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये जर फुटेज ठिकठिकाणी असेल तर त्याद्वारे चोरी शोधण्यामध्ये, अपहरण शोधण्यामध्ये यश मिळत आहे असं आम्हाला या ठिकाणी सुचवा असं वाटतं. नक्कीच आपल्याला नगरसेवक कसा पाहिजे, की आपल्या परिसरामध्ये ज्या अडचणी असतील त्याच्यावरती काम करणारा नगरसेवक कशा प्रकारचा पाहिजे आणि त्यांनी काम काय केलं पाहिजे, हे काय बोलतात? नगरसेवक हा शिकलेला असावा, त्याला समस्येची जाण असली पाहिजे. तो शिकलेला असेल तर तो नक्कीच जनसेवा करू शकतो. तर या ठिकाणी जे काही ॲडव्होकेट असतील किंवा वकील असतील किंवा त्यांनी जर धोरणात्मक पावले उचलली आणि स्वतःकडे लक्ष न देता नगरपालिकेमध्ये असलेला पैसा हा जनतेसाठी जर खर्च केला तर असा नगरसेवक आम्हाला या ठिकाणी पाहिजे. नक्कीच काका, तुम्ही जसं म्हटलेत की प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय सुचवाल तुम्ही आणि कोणता नगरसेवक तुम्हाला व्हावा असं तुमची इच्छा असेल काका? आता मी या ठिकाणी पाहतो की या वार्डामध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये ॲडव्होकेट खरात मॅडम आहेत. त्या विकासासाठी भर देतील असं आम्हाला नक्की वाटतं. कारण काल परवाच या ठिकाणी येऊन त्यांनी तसं आश्वासन दिलं व त्याची तळमळ आम्हाला पाहायला मिळते. नक्कीच एक शिकलेला उमेदवार असावा असं काकांचंही म्हणणं आहे. आणि शिक्षण असल्यामुळं त्यांना काम करण्यासाठीही मोठं त्यांच्याकडे नॉलेज आहे. त्यामुळं ते नक्कीच या प्रभागातला काहीतरी विकास करतील असं काकांची इच्छा ते बोलून दाखवत आहे. आपल्यासोबत महिला भगिनी पण आहे काही. ताई, काय सांगताल, आपल्याला काय आपल्या अजून मागण्या असतील नवीन नगरसेवकाकडे आणि काय सांगताल तुम्ही? म्हणजे मला तर आमच्या नगरमध्ये काही रस्ते झालं, परत नाल्या झालं, याच्या बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे पहिले नगरसेवक होते त्यांनी बरंच काम केलेलं आहे, पण प्रत्येकांना संधी मिळत असते. तसंच नवीन नगरसेवक आहे त्यांनी या प्रभागामध्ये येऊन म्हणजे आमच्या ज्या समस्या आहे त्या सोडवाव्यात असं मला वाटतं. नक्कीच महिला सुरक्षाबद्दल तुम्ही महिला आहात, तुमच्या काय अपेक्षा असतील? कोण इथं उमेदवार असावा आणि त्याच्याकडे काय मागणी राहील तुमची? मला तर ॲडव्होकेट रीमा मॅडमच पाहिजे, कारण त्यांचं काम मी बघितलं आहे स्वतः डोळ्यांनी. तर त्या महिलांबद्दल बरंचसं काही करू शकतात, त्यांना कायद्याचं नॉलेज आहे, म्हणून मॅडम आल्या पाहिजे. आणि म्हणजे आमच्या महिलांचे जे काही प्रॉब्लेम आहे हे आम्ही पुरुषाला सांगल्यापेक्षा महिलांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, म्हणून रीमा मॅडमच आल्या पाहिजे अशी माझी तळमळीची विनंती आहे. नक्कीच अजून दुसऱ्या काही मागण्या असतील, आपले जे कामं बाकी असेल ते पण आपण सुचवू शकता. नेमकं आपल्या कॉलनीतले काय कामं पेंडिंग आहे? सर, आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे नाल्या वगैरे झालेल्या आहे, पण त्याच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावलेली नाही आहे. परत मॅडम आल्या, त्यांनी तर पाहणी केली, त्यावेळेस त्यांनी लाईट वगैरे बसवून दिले, ढापे टाकले, परत इथलं जंगल वगैरे पण तोडून दिलं. तर मॅडमची आमच्याबद्दलची तळमळ आम्हाला दिसून आली, म्हणून मॅडम पाहिजे. नक्कीच मॅडमच का पाहिजे? दुसरे उमेदवार भरपूर आहेत, त्यांच्यापेक्षाही चांगले असतील कदाचित, आम्ही पण मॅडमच का? मॅडम, कारण बाकीचे उमेदवार आले सर आमच्याकडे, त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं की आम्ही काम करू शकतो, पण त्यांची पाहिजे तेवढी तळमळ नाही. आम्हाला वाटतं की बाबा निवडणुकीपर्यंत कोणी पण आम्ही करून देतो असं म्हणाल, पण मॅडम आल्या, त्यांनी पहिले पाहणी केली, आमच्या समस्या सोडवल्या
आमच्या जर समस्या कोणी उमेदवार जर सोडवत असतील तर कदाचित आम्ही त्यांनाच म्हणू की आम्हाला ते उमेदवार निवडून पाहिजे. नक्कीच ताई, आपल्यासोबत अजूनही काकू आहेत, यांच्याशी बोलूया. नक्की काकू काय सांगताल, आपल्या काही अजून अडचणी असतील तर आपल्या प्रबंधभूमीच्या चॅनलवरती आपण मांडू शकतात. काय सांगताल काकू? हमको पहले रोड नहीं था, नाली नहीं थी, तो हमारा पहले वार्ड मेंबर शशि भैया थे, हाँ. तो उन्होंने हमको मतलब रोड बना के दिए, नाली बना के दिए. पहले बहुत इतना तकलीफ थी हमको, तो 10-15 साल हम ऐसे बच्चे पानी में, वो बहुत तकलीफ थी, तो उन्होंने हमको रोड बना के दिए, नाली. लेकिन नाली का काम इतना जैसा होना था हुआ नहीं. अभी आपको कौन सा कैसा नगर सेवक चाहिए, क्या करने वाला चाहिए आपको? क्या आपकी जो सुविधा है वो देने वाला चाहिए या सिर्फ आके मत नहीं, लेके जाने वाला चाहिए? हमको तो अच्छा ही होना. हमारा जो समस्या है वो हमारे मतलब उन्होंने सुनना और हमेशा देखते जाना. ऐसा क्या है मतलब सबको समस्या रहती, तो उन्होंने हमारी समस्या का सुनना, इतनीच हमारी वो है. चलो, थँक्यू. नक्कीच यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे. आपल्यासोबत अजून ताई आहेत. ताई काय सांगताल, आपल्या वार्डातला काय विकास बाकी आहे आणि कोण नगरसेवक व्हावा असं आपल्याला वाटतं? मला तर रीमा संदीप खरात ह्याच नगरसेविका व्हाव्यात असं वाटतं. कारण की पहिल्यांदा त्या ॲडव्होकेट असल्यामुळं त्यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि त्या कायद्याच्या ज्ञानामुळंच त्या विकास करू शकतील. इथले PR कार्ड वगैरे नाही आहेत. तर मॅडमनी आम्हाला आश्वासित केलं आहे आणि त्या नक्की पूर्ण करतील. तुम्हाला पाणी येतं का वेळेवरती? किती दिवसानंतर पाणी येतं आपल्या प्रभागामध्ये? त्याबद्दल काही त्यांना मागणी करताल का? हा 10-15 दिवसांनी येतं पाणी आणि उन्हाळ्यात तर 1 महिन्यानी पाणी येतं. तर नक्कीच मॅडमनी याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि टाकतीलच. नक्कीच. ताईने जे सुचवलेलं आहे की आम्हाला 10 ते 15 दिवसाला पाणी येत आहे, तर हे जे उमेदवार नक्कीच निवडून आल्यानंतर हे 2 दिवसांनी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे पाणी मिळावं म्हणून. तर आपल्यासोबत ह्या प्रभागामधील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण त्यांनी मांडलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.